नमस्कार मित्रांनो, आद्यानी चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? मस्त ना? तर चला आम्ही भरडे ठेवायला जाणार आहे. भरडे ठेवून तोपर्यंत पुढले काम पण करूया. हे बघा आमची गाय गुरं दिसते का नीट तुम्हाला व्यवस्थित? सांगा मला कमेंट करून आमची शेड कशी आहे. लय ताप असते राव शेतकऱ्यांना. काम करायचं, सकाळ लवकर थंडीत उठायचं, दिवसभर काम करायचं आणि रात्री उशिरापर्यंत जागायचं. रात्री पाणी पाजा ऊसाला पिकाला, एवढं करून पण हाताला मात्र कवडी मोलाचे पैसे. तरी पण लोक सगळे शेतकऱ्यालाच नाव ठेवतात. मित्रांनो, भरडे ठेवूस तर आपण आणूया कोथिंबीर तेन, भाजी तेन, कांद्याचं तरू. अरे बाबा, वाट चुकली माझी. जरा भाजी पण आणायची आणि ही इकडं आहे लसूण. कसं मस्त आले ना मित्रांनो लसूण आमचं. आणि ही कांद्याचं तरू. इथलं जरा भाजी घेणार आहे आपण मेथीची. आता मी जरा भाजी घेणार आहे मेथीची आणि जरा कोथिंबीर. मस्त आले कसं वांगा बघा. उंच उंच उपसणार आहे जरा. मस्त आता नेणार ठेवायचं. तोपर्यंत जाऊस्तर भरडं खाली असतील जनावरं. आणि आपण करायचं घरात जाऊन निवडून भाजी मस्त. तुम्ही खाता का मित्रांनो? घेऊन जावा आमच्याकडनं भाजी. ताजी ताजी भाजी, मेथीची भाजी, ताजी ताजी भाजी. तर सासूबाई गेली बाजारला मेथी विकायला. मेथीची भाजी घरापुरती लावली होती. म्हणताना म्हणलं आपण आता घरात पण खायला पाहिजे. पोरांना तेवढं आरोग्यासाठी चांगलं असतं भाजी. पोरांना खूप आवडतात. तर भाजी निवडूया आपण. कामं तर भरपूर आहेत. नुसता चोर लोक चांगले नसतात मित्रांनो. नुसता त्रास द्यायचं. मी कधी मात्र कोणाला मात्र त्रास देत नाही. मात्र मला मात्र सगळेजण त्रास देतात. तो असाच करते, तसाच वागते, समज करते. वैताग आला मित्रांनो. एकतर निसर्ग इकडे साथ देत नाही आणि इथं लोक डोकं खाल्ले मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्लॉग कसा वाटला मला सांगा तुम्ही. मला तुला जवळून पाहता येईल. एका हसत्या खेळत्या कुटुंबात किती आनंद मिळतोय. तू किती समाधान
रागवू नका. नेहमीच निर्णय आपल्या मनासारखे नसते आणि जर मनासारखे नाही झाले तरी ते आपल्याला शांत राहता आलं पाहिजे. मी तुझं म्हणणं ऐकलं. तू आता तुझा हिस्सा सांभाळ. मला आता माझा हिस्सा सांभाळू दे. चल. भाऊ कुठं जाणार आहेस? माहित नाही. लगीन केलं आहे. लगीन प्रत्येकाच मी कुठं ना कुठं घेऊनच जातो. म्हणून आम्ही कुठं बी जाऊ. आम्ही कुठं बी राहू. गोरेगावला जा रामजी. गोरेगावला माझ्या ओळखीचे एक व्यक्ती आहे.